2 दिवसापूर्वी अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थान परिसरातून चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली। ते झाड कोणते होते, चंदनाचेच होते की आणखीन दुसरे, हे फार महत्त्वाचे नाही। अप्पर जिल्हाधिकारी अधिकारी हे पद साधेसुधे नाही। शासकीय निवासस्थान परिसरातून झाड तोडणे फार मोठी घटना आहे। साधे भंगार असलेल्या वस्तूची चोरी होणे गंभीर बाब आहे। यापूर्वी याच शासकीय निवासस्थान परिसरातून अशीच घटना घडली तेव्हा त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची कल्पना दिली। पोलिसांनी स्वतःहून या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात केली। त्याचे पुढे काय झाले, तपास लागला की नाही, आज पावेतो ना पोलिसांनी माहिती दिली, महसूल प्रशासनाने विचारणा केली की नाही माहीत नाही। मात्र अंबाजोगाईचा इतिहास आहे। घटना घडली, 2 दिवस चर्चा होते, नंतर त्याचे काय झाले तक्रारदार विचारत नाहीत, इतरांचं सोडा, पत्रकार सुद्धा कोणत्याही घटनेचा पाठपुरावा करत नाहीत। ही सत्यता आहे, कोणीही नाकारू शकत नाही। अप्पर जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरातील घटना आहे। अंबाजोगाई मंडळाचे तलाठी, मंडळाधिकारी तसेच इतरही कर्मचारी अधिकारी कायम दिमतीला असतात। झाड मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला समोर आहे। कोणीच या घटनेची तक्रार द्यायला पुढे का येत नाही हा प्रश्न आहे। घटना क्षुल्लक असो की गंभीर, आज नोंद झाली नाही तर यापेक्षा मोठी घटना उद्या घडू शकते। तक्रार द्यायची की नाही हा महसूल खात्याच्या प्रशासनाचा भाग आहे। एक मात्र नक्की, शहरात चोऱ्याचे प्रमाण वाढलेले असताना पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा हे चोर सोडायला तयार नाहीत, हेच या घटनेतून सिद्ध होते। प्रशासन बोध घेणार की नाही असाही जनतेतून सवाल केला जात आहे। बघू आता प्रशासन काय भूमिका घेते ते।